जुनी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येणार आहे का? मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरमध्ये प्रेमाच्या बाबतीत अशी एक घटना घडू शकते, जिची तुम्ही अजिबात अपेक्षा केली नसेल. नात्यात असाल तर जवळीक वाढू शकते आणि संपर्क तुटलेल्या व्यक्तीसोबत पुन्हा बोलण्याची संधी निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, सप्टेंबरचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एकसारखा असणार नाही. चला पाहूया तुमच्या परिस्थितीनुसार नेमकं काय घडू शकतं. तुम्ही सिंगल असाल तर सप्टेंबरमध्ये प्रेमाच्या बाबतीत चांगला अनुभव येऊ शकतो. तुमच्या मनात एखादी व्यक्ती आधीपासून असेल, तर या महिन्यात तिचा विचार अधिक होऊ शकतो. तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिच्यासोबत काहीतरी पुढे न्यावंसं वाटेल आणि कदाचित समोरच्या व्यक्तीकडूनही तुम्हाला काही संकेत मिळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती तुमच्यासारखी लगेचच व्यक्त होईल असं नाही. कदाचित ती भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत थोडी संकोची असेल, म्हणून तिच्याकडून लगेच स्पष्ट उत्तर मिळालं नाही, तर त्याचा अर्थ नकार असं समजू नका. हळूहळू संवाद वाढू शकतो. एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळू शकते आणि मग तुमच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होईल. ही व्यक्ती फक्त आवडते की खरंच माझ्यासाठी योग्य आहे? या प्रश्नाचं उत्तर या महिन्यात अधिक स्पष्ट होऊ शकतं आणि विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धामध्ये हे आकर्षण अधिक गंभीर नात्याच्या दिशेने जाऊ शकतं. तुम्ही आधीपासून लव्ह अफेअरमध्ये असाल किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर सप्टेंबरमध्ये नात्यातील जवळीक वाढू शकते. एकमेकांसोबत वेळ घालवताना अधिक आनंद मिळू शकतो. एकमेकांची कंपनी आधीपेक्षा जास्त आवडू शकते. काही नात्यांना मोठ्या शब्दांची गरज नसते. फक्त एकमेकांची साथ, जवळीक, समजून आणि एकमेकांसोबत असण्याचा आनंद इतकंच पुरेसं असतं. सप्टेंबरमध्ये तुमच्या नात्यात असाच अनुभव येऊ शकतो. विशेषतः विशेषतः उत्तरार्धामध्ये एकमेकांसाठी असलेली ओढ आणखी वाढू शकते. एकत्र वेळ घालवण्याची इच्छा वाढेल. एकमेकांना साथ देण्याची भावना मजबूत होईल आणि नातं टिकवण्याची इच्छा आधीपेक्षा अधिक वाढू शकते. पण नातं चांगलं चाललंय म्हणून प्रत्येक निर्णय लगेच घेण्याची गरज नाही. नात्याला वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या आणि जे आहे ते आणखी मजबूत होऊ द्या. एक छोटासा प्रश्न, मिथुन राशीच्या मंडळींनो, तुमची सध्याची सिच्युएशन कोणती आहे? सिंगल, लव्ह, मॅरिड की नो कॉन्टॅक्ट? कॉमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. पण मॅरिड मिथुन राशीच्या मंडळींनी पुढचा भाग विशेष लक्ष देऊन ऐका, कारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जे चित्र दिसेल त्यावरून संपूर्ण महिन्याचा अंदाज घेणं चुकीचं ठरू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात जास्त महत्त्वाच्या गोष्टी होतील. तुम्ही मॅरिड असाल तर सप्टेंबरची सुरुवात थोडी आव्हानात्मक वाटू शकते. छोट्या गोष्टी मनाला जास्त लागू शकतात. एखादं वाक्य, एखादा निर्णय, जोडीदाराची एखादी प्रतिक्रिया आणि अचानक मनात प्रश्न येऊ शकतो, आपल्या नात्यात पूर्वीसारखं सुख राहिलंय का? पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सुरुवातीच्या काही दिवसांवरून संपूर्ण मॅरेज जीवनाचा निर्णय घेऊ नका. कारण पुढे परिस्थिती बदलू शकते. संवाद वाढू शकतो. अडकलेल्या विषयावर बोलण्याची संधी मिळू शकते. काही गैरसमज दूर होऊ शकतात आणि हळूहळू पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येण्याची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून सुरुवातीला काही तणाव जाणवला तर त्याला अंतिम सत्य समजू नका. उत्तरार्धाकडे लक्ष द्या. पण इथेच एक वेगळं आव्हान आहे. मॅरेज नातं सुधारण्याचा प्रयत्न सुरू असताना कधी-कधी मनाचं लक्ष दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतं आणि मिथुन राशीसाठी सप्टेंबरमध्ये हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षण निर्माण होऊ शकतं का? होऊ शकतं. पण इथे एक गोष्ट खूप स्पष्टपणे समजून घ्या. आकर्षण असणं आणि त्या आकर्षणावर नियंत्रण घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणीतरी आवडणं, कोणाच्या बोलण्याकडे मन आकर्षित होणं, वेळ घालवावंसं वाटणं ही एक भावना आहे. पण त्या भावनेनुसार पुढे काय करायचं हा निर्णय तुमचा आहे. म्हणून भावनेच्या भरात मोठे निर्णय घेऊ नका. विशेषतः तुमचं सध्याचं मॅरेज नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल तर त्याची किंमत नक्की लक्षात ठेवा. कारण भावना काही क्षणात बदलू शकतात, पण त्याचा परिणाम, त्याचा ठसा खूप काळ राहू शकतो. नो कॉन्टॅक्ट. आता त्या मिथुन राशीच्या लोकांसाठी ज्यांचं एखाद्या व्यक्तीबरोबर एकीकडे खूप छान नातं होतं, पण आज संपर्क नाही आहे, ब्रेकअप झाला असेल, सेपरेशन झालं असेल किंवा कोणतंही स्पष्ट कारण नसताना दोघे दूर गेले असतील,
पण मनात अजूनही त्या व्यक्तीसाठी जागा असेल तर हा भाग तुमच्यासाठी आहे. सप्टेंबरमध्ये जुन्या आठवणी पुन्हा जागा होऊ शकतात. त्या व्यक्तीचा विचार वारंवार येऊ शकतो. जुने मोमेंट्स आठवू शकतात. चुका आठवू शकतात आणि मनात एक प्रश्न येऊ शकतो, या नात्याची पुन्हा सुरुवात करता येईल का? कदाचित पुन्हा मेसेज करण्याचा विचार कराल, कदाचित फोन करावासा वाटेल किंवा फक्त मनातच विचार कराल, यावेळी सगळं नव्यानं सुरू करता आलं तर? जर तुम्ही त्या व्यक्तीशी पुन्हा बोलण्याचा निर्णय घेतला, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती तुमच्यासारखी भावनिक असेल असं आवश्यक नाही. आणि म्हणून लगेच रिस्पॉन्स मिळाला तर निराश होऊ नका. कधी-कधी समोरच्या व्यक्तीलाही वेळ लागतो आणि जर दोघांच्या मनात अजूनही भावना असतील, तर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पुन्हा जवळ येण्याची संधी निर्माण होऊ शकते. पण थांबा, हे रियुनियन घडण्यापासून एक गोष्ट थांबवू शकते आणि ती ग्रहस्थिती नाही, ती तुमच्या स्वतःच्या मनात आहे. इगो. पहिल्यांदा कोण बोलणार? माफी कोण मागणार? चूक कुणाची होती? या प्रश्नांमध्ये अडकून राहिलात तर समोरची व्यक्ती पुन्हा जवळ येण्याची शक्यता असूनही संधी निघून जाऊ शकते. म्हणून खरंच त्या व्यक्तीला परत आयुष्यात आणायचं असेल तर अप्रोच सॉफ्ट ठेवा. बोलणं शांत ठेवा. जुन्या चुका पुन्हा उकरून काढण्यापेक्षा नवीन सुरुवात करण्याचा विचार करा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे नातं पुन्हा सुरू होऊ शकतं का? मिथुन राशीसाठी उत्तर पूर्णपणे नकारात्मक नाही आहे. जर दोघांच्या मनात अजूनही भावना असतील, जर संवादाची इच्छा असेल आणि जुन्या चुका पुन्हा करायची तयारी नसेल, तर पुन्हा जवळ येण्याची संधी निर्माण होऊ शकते. जुना संबंध पुन्हा चर्चेत येऊ शकतो, पुन्हा संवाद होऊ शकतो आणि दोघांनी योग्य पद्धतीनं प्रयत्न केले तर जवळीक पुन्हा निर्माण होऊ शकते. पण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मला ती व्यक्ती परत हवी आहे का? की मला त्या व्यक्तीसोबतचं जुनं आयुष्य परत हवं आहे? त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर खरंच रियुनियन हवं असेल, तर जुन्या चुका पुन्हा रिपीट करू नका. कारण दुसरी संधी मिळणं ही एक गोष्ट आहे, पण त्या संधीला यशस्वी नात्यात बदलणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. मिथुन राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026 तुमच्या प्रेमजीवनासाठी 2 वेगवेगळे टप्पे घेऊन येऊ शकतोय. सप्टेंबरचा पूर्वार्ध काही आव्हानं, सप्टेंबरचा उत्तरार्ध जवळीक आणि स्पष्टता. सिंगल असाल तर नवीन अट्रॅक्शन अर्थपूर्ण नात्यात बदलू शकतं. लव्ह अफेअर किंवा लिव्ह इनमध्ये असाल तर नात्यातील जवळीक आणखी वाढू शकते. मॅरिड असाल तर सुरुवातीच्या तणावाकडे अंतिम सत्य म्हणून पाहू नका, कारण उत्तरार्धामध्ये संवाद आणि जवळीक वाढू शकते. आणि नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर आशा सोडण्याची वेळ नाही आहे. कदाचित नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार नाही, पण एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याची संधी निर्माण होऊ शकते. आणि कधीकधी नवीन प्रेमापेक्षा जुन्या नात्याला मिळालेली दुसरी संधी अधिक मौल्यवान असते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम जिंकण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची गरज नसते. कधीकधी फक्त इगो बाजूला ठेवावा लागतो. मिथुन राशीच्या मंडळींनो, या सप्टेंबरमध्ये तुमच्या प्रेमजीवनात काय घडते? जुना कॉन्टॅक्ट परत आला, नात्यामध्ये जवळीक वाढली किंवा एखाद्या नात्याबद्दल तुम्हाला नवीन जाणीव झाली, तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राशीनुसार सविस्तर लव्ह हॉरोस्कोपसाठी अमुक चॅनलला सबस्क्राईब करा. ग्रहांचे संकेत, भावनांची चाहूल अमुक सोबत जाणून घ्या. धन्यवाद.